नंतर जालंधर बंद लावून म्हणजे हनुवटी छातीला दाबून धरून श्वासोश्वास रोखून ठेवायचे जास्तीत जास्त वेळ जोपर्यंत आपल्याला श्वास कोंडून ठेवणं शक्य आहे तोपर्यंत. त्यानंतर ज्यावेळेस शरीराची अशी स्थिती होईल की मला श्वास घेतल्याशिवाय गत्यंतर नाही त्यावेळेस जालंधर बंद सोडायचं आहे. उजवी नाक पुढे उजव्या अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुढे दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. लक्षात आलं की पुन्हा एकदा दाखवू त्यानंतर तुम्ही करणार. पुन्हा एकदा दाखवतो दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास बाहेर सोडायचा आहे. जोरात त्यानंतर घशाच्या घरकणाने श्वास आत घ्यायचा. ज्यावेळेस मी जालंधर बंद लावणार म्हणजे हनुवटी छातीला दाबून धरून राहणार त्यावेळेस माझा श्वासोश्वास बंद असणार. श्वास घेणंही बंद आणि सोडणंही बंद हे दोन्ही प्रकार लक्षात ठेवायचे. जालंधर बंद ज्यावेळेस आपण प्रॉपर लावतो प्रॉपर बंद जर लागला तर तुमचा श्वासोश्वास चालू राहणार नाही. श्वास कोंडला गेला पाहिजे हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. नाहीतर ते जालंधर बंद तुम्ही फक्त असं करता की श्वास घेताय सोडताय त्याचा इफेक्ट होणार नाही. हा थायरॉइडसाठी अभ्यास आहे आणि शरीरासाठीचा भरपूर लाभदायक अभ्यास आहे. त्यामुळे सगळ्यांनी करा. चला दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास बाहेर काढायचा आहे. रिलॅक्स. पुन्हा एकदा करूया.